त्या देवी सिंगला कोण कोण मदद करतंय, हा किती जणांचा रैकेट है। बेगुनाह लोगों को मार के उनका पैसे हड़पने का काम कब से कर रहे हो? ओ मॅडम, अहो मी तर तुम्हाला मदत करायची म्हणत होते आणि तुम्ही काय लावलंय हे? अहो तुम्ही जसं म्हणताय ना तसं जर केलं असतं तर एवढी मदत केली नसती तुम्हाला आणि त्या कंपाऊंडर बद्दल बी एवढं सांगितलं नसतं। अहो तुम्ही जरा वाच विचार करा का उचलली जीवन लावले टाळ्याला। अहो मी म्हणत होती ना की हे सगळं त्या कंपाऊंडरनीच केलंय। हे कोणी केलंय ना हे लवकरच कळेल। आता पटकन सांगायचं, तो सांगायला बाहेर कोणी काढलाय? काल रात्री वाड्यात कोण गेलं होतं? जल्दी बताओ, नहीं तो मुंह खुलवाने के तरीके और भी है मेरे पास। अरे सोन्या, सोन्या थोडं पाणी घेऊन ये लवकर। काय झालं ग? अगं डिंपीला चक्कर आली, डिंपी खाली पडली। पूर्ण एपिसोड पहा झी5 वर। डिंपल, ये बाळा, उठ। काय झालं ग? मम्मी सावकाश सावकाश। डिंपल, मला कळतंय पोरी, तुझ्या मनाची अवस्था कळतीया। तुझं लगीन मोडलं, डॉक्टरांचंही असं झालं, पण काय काळजी करू नको, मी आहे की तुझ्या संग। अगं हे बघ, आपण काय केलंच नाही तर कशाला घाबरायचं? चला उभं करा तिला। ही सगळी नाटकं माझ्या समोर नाही चालणार। अहो मॅडम, तुम्हाला काय वाटतंय माझी पोरगी नाटकं करते होय? हवं तुमचं लगीन मोडलं असतं, भर मांडवातनं तुमच्या नवऱ्याला कुणी पोलिसांनी उचलून नेलं असतं ना, मग तुम्हाला कळलं असतं नाटक कुठलं आणि तरस कुठलं ते। अहो मॅडम, ते सांगण्याबद्दल आम्हाला खरंच काय माहित नाही व। मॅडम, अहो विश्वास ठेवा ना आमच्यावर। त्या देवी सिंगने माझा एवढा विश्वासघात केलाय ना की स्वतःच्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही। तुम्हाला पैशांची खूप हाव आहे ना? त्या देवी सिंगला तुम्हीच तर मदत नाही केली ना? अहो नाही 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 मॅडम, आम्ही आपली पाहुणी माणसं, आम्हाला काय बी माहित नाही बघा, तुम्ही आम्हाला नका मध्ये घेऊ। काय हो, बरोबर आहे ना? हो हो। शिखरे, बाबू दादा, मंगलताई आणि डिंपलला गाडीत टाका। मम्मी मम्मी मम्मी, नाही मला नाही जायचं मम्मी। मम्मी अहो मॅडम, त्याने काय बी नाही केलं। अहो साधी माणसं आहेत, हो त्यांना विनाकारण त्रास नका देऊ। ए, मध्ये बोललास ना तर तुलाही आत टाकेल। अहो मॅडम, खरंच ही खरंच साधी माणसं आहेत मॅडम। किती साधी आहेत ना हे कोर्टात कळेलच। शिखरे, गाडीत टाका। काय? अहो मॅडम, ही काय करताय तुम्ही? अहो आम्हाला जेलामध्ये टाकलं तर टोनाकडे कोण बघेल? त्यांची काळजी कोण घेईल? माझ्या पोरीचं कसं होईल? मॅडम, अहो गावात लोक आमच्याकडे वाईट नजरेनं बघतील व तुम्हाला जी काही विचारायचं ना ते विचारा, आम्ही समजून सांगतो, पण गावात बदनामी होईल असं काय बी करू नका। गावात तोंड दाखवायला जागा राहायची नाही व आम्हाला। आम्ही काय नाही केलं मॅडम। या सगळ्या गोष्टींचा विचार ना त्या देवी सिंगला मदत करण्याआधी केला पाहिजे होता। सगळ्या गुन्ह्यांची लिंक तुमच्या वाड्याभोवतीच आहे।
देवी सिंगने जे काही केलंय ना ते एकटा माणसाचं काम नाहीये. त्याच्यासोबत कोण कोण सामील आहे ना हे लवकरच शोधून काढेन मी. चला गाडीत बसा. अगं मंगले जा तू, काय घाबरू नको. हे बघा मॅडम, मी आधीच सांगते, माझ्या घरातली माणसं आहे ना साधी मुंगी पण मारणार नाहीत. ते माणसाची तर गोष्ट लांबच राहिली. तुम्ही उगाच आहे ना येळ वाया नका घालू. तुम्ही जसं घेऊन जाल ना तसं परत माघारी आणून सोडाल. ते आता हे चौकशीला किती कॉपरेट करतात ना त्यावर डिपेंड आहे. शिखरे गाडीत टाका यांना. आता की हवालदार साहेब, काय मला फोन करायचा होता. तू काय रे मला सारखं सारखं हाका मारून त्रास देतोस? हे बघ, तुला काही मिळणार नाहीये आणि तुला काही द्यायची परमिशन नाहीये, कळलं? नाही साहेब, पण बाकीचे कैदी फोन करतातच ना. तुझी केस अजून कोर्टात सुरू आहे आणि बाकीच्या कैद्यांनी तुझ्या इतके गुन्हे केलेले नाहीयेत. फार फार तर एखादा खून, तोही रागाच्या भरात. अहो पण मी काहीच केलेलं नाहीये. ते कळेल कोर्टात. अहो साहेब, माझं फोन करणं खूप महत्वाचं आहे. प्लीज मला मदत करा. कसं आहे, फोन करून दिला असता पण साहेब खूप कडक आहे. तू जी नोकरी जाईल. तुला जर काय माहिती पाहिजे असेल तर विचार. दिव्या मॅडम रात्री का आली होती? ते होय, तू आहेस का बघायला आल्या होत्या. म्हणजे तू आहेस का पळून गेलास बघायला. नाही, पण अचानक का आल्या होत्या? तो काय म्हणत होता, जो दवाखाना ज्या वाड्यात होता ना त्या वाड्यात सांगाडा सापडलाय. तरी रात्रीचं खांदत होत ते. मॅडमला वाटलं तूच पळून गेलास पुरावा मिटवण्यासाठी आणि तो सांगाडा बाहेर काढलास. चल येतो. क्लिनिक मध्ये काम करत होतीस ना, त्याचे काळे धंदे तुला नक्कीच माहित असेल. बोल. मॅडम, मला खरंच नाही माहित काहीच. कैसे शक्य है? तुमको एक बार भी डाउट नहीं आया उस पे? नाही मॅडम, त्यांनी काही केलंच नाही. तर कसं काय संशय येईल? मुर्गा मी तर आत टाकला. आता मी कसं सांगू? चल बोल पटकन. डॉक्टरांबद्दल तुला काय काय माहिती आहे? नाहीतर मला वेगळ्या पद्धतीने काढून घ्यावं लागेल. मॅडम मॅडम मॅडम, मी खरंच काय नाही केलं. मी खरंच नाही काय केलं मॅडम. मला नाही माहित मॅडम. मी खरं बोलते, मी खरंच काहीच नाही केलं. खोटं बोलता तुम्ही सगळे. नाही मॅडम, मी खरं बोलते. मला खरं ऐकायचंय. खरं सांग. नाही मॅडम, मी खरं बोलते. मी खरंच नाही काय केलं. काही सांगायचं नाहीये हे ठरवून आलीस ना तू. पण तुला कसं बोलतं करायचं हे मला चांगलंच माहितीये. बोल पटकन बोल. नाही मॅडम, मी खरंच बोलते. माझ्या विश्वास ठेवा. मी काही नाही केलं. चला. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.